हाय स्टुडंट्स, आधीच्या जे आपण व्हिडिओज बघितले त्या व्हिडिओजमध्ये आपण डिमांड फंक्शनचं इंट्रोडक्शन बघितलं. देन आपण डिमांडचे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड्स ह्याचा अभ्यास केला. अँड त्यानंतर आपण डिमांड कर्वे जे परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, मोनोपॉली आहे, ओलिगोपॉली आहे आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन्स ह्याचा अभ्यास आपण ह्या सगळ्या पॉईंट्सचा या सर्व क्वेश्चनचा अभ्यास आपण ह्या आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे. ओके, मग आता डिमांड फंक्शन ह्या टॉपिकमधला लास्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे एक्सप्लेन द लॉ ऑफ डिमांड, ॲझम्पशन्स अँड एक्सपेक्टेशन्स टू द लॉ ऑफ डिमांड. ओके, ॲझम्पशन्स अँड एक्सपेक्टेशन्सचा अभ्यास आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. मग बघा, द लॉ ऑफ डिमांड इंट्रोड्यूस्ड बाय Alfred Marshall in economics explain the inverse relationship between price and quantity demanded. अल्फ्रेड मार्शल ह्यांनी हा प्राईस अँड क्वांटिटीमधला डिफरंट एक्सप्लेन केलेला आहे. खाली त्यांनी ॲझम्पशन्स दिले आहेत. बघा, ॲझम्पशन्स म्हणजे काय? धारणा. लिहून ठेवा तुम्ही नोटबुकला तुमच्या. ॲझम्पशन्स मीन्स धारणा. ओके, ॲझम्पशन्स त्यांनी एकूण 10 दिलेली आहेत. आपण पहिलं बघू. फर्स्ट, इन्कम ऑफ द कन्झ्युमर्स शूड रिमेन सेम. म्हणजे काय? तर कन्झ्युमर्सचं इन्कम हे सेम राहिलं पाहिजे. सेकंड बघा, प्राईज ऑफ अदर कमोडिटीज, सबस्टिट्यूट्स अँड कॉम्प्लिमेंट्स शूड रिमेन द सेम. म्हणजेच वस्तूंची प्राईज आणि पूरक वस्तू ही सेम असल्या पाहिजे, सेम असतात. तिसरा बघा, देअर इज नो चेंज इन टेस्ट, हॅबिट्स अँड प्रिफरन्सेस ETC ऑफ कन्झ्युमर्स. म्हणजेच कन्झ्युमर्सच्या टेस्ट, हॅबिट्स अँड प्रिफरन्सेसमध्ये चेंज होत नाही. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ बघा, द साईज ऑफ कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन शूड बी अनचेंज्ड. म्हणजेच साईज ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचा आकार. आपण डिटर्मिनंट्स बघितले, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांडचा जेव्हा आपण अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला हा पॉईंट होता, साईज ऑफ द पॉप्युलेशन. साईज ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचा आकार. मग लोकसंख्येचा आकार हा चेंज केला जाऊ नये. म्हणजे साईज ऑफ द पॉप्युलेशन जे असतं त्यामध्ये कोणताही चेंज केला जाता नये किंवा चेंज केला जाऊ नये. त्यानंतर नेक्स्ट 5th नंबरचं बघा, देअर इज नो चेंज इन क्लायमेट अँड वेदर कंडिशन्स. म्हणजेच देअर इज नो चेंज इन क्लायमेट अँड वेदर चेंजेस. म्हणजे क्लायमेट आणि वेदर कंडिशन्समध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज केला जाऊ नये किंवा चेंज होत नाही. देन 6 आहे, टॅक्स स्ट्रक्चर शूड रिमेन अनचेंज. काय म्हटले त्यांनी? टॅक्स स्ट्रक्चर शूड रिमेन अनचेंज. म्हणजेच टॅक्स स्ट्रक्चर हे अनचेंज राहिलं पाहिजे ते. ओके, त्यानंतर 7 बघा, देअर शूड बी नो चेंज इन द क्वांटिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन. म्हणजे यात पैशाच्या कोणत्याही प्रमाणात चेंज होऊ नये. पैशाचं जे प्रमाण असतं ते सेम राहिलं पाहिजे, त्यामध्ये कोणताही चेंजेस होता कामा नये. नंतर नेक्स्ट 8 बघा, स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी शूड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे टेक्नॉलॉजीची स्थिती ही स्थिर असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. नंतर 9 बघा, देअर इज नो चेंज इन मार्केट एक्सपेक्टेशन्स. म्हणजे मार्केट स्ट्रक्चर जे असतं, देअर इज नो चेंज इन मार्केट एक्सपेक्टेशन. म्हणजे मार्केट एक्सपेक्टेशन्समध्ये कोणताही चेंज होऊ नये. ओके, अँड 10 आहे, देअर इज नो चेंज इन क्रेडिट फॅसिलिटी टू द कन्झ्युमर्स. म्हणजे कन्झ्युमर्सना क्रेडिट फॅसिलिटी देण्यामध्ये कोणताही चेंज होता नये किंवा होत नाही. कन्झ्युमर्सना क्रेडिट फॅसिलिटी जी दिली जाते त्यात कोणत्याही प्रकारचा चेंज हा केला जात नाही. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू, तो म्हणजे त्यातलाच आहे, एक्सपेक्टेशन्स टू द लॉ ऑफ डिमांड. ओके, मग बघा, डिस्पाइट of the above stated assumptions, there are situations when the law of demand fails. There is direct relation between price and quantity demanded. If price rises, consumption also rises and vice versa. म्हणजेच यामध्ये काय म्हटलं त्यांनी की म्हणजे वर नमूद केलेली धारणा
ॲझम्पशन्स, धारणा मीन्स ॲझम्पशन्स, मग वर नमूद केलेली ॲझम्पशन्स असूनही अशी सिच्युएशन असते जेव्हा मागणीचा नियम कमी होतो अँड डिमांड कमी झाल्याने म्हणजे डिमांड कमी झाल्याने प्राईज अँड क्वांटिटी यांच्यातला यांच्यात डायरेक्ट रिलेशन असतं. डिमांड कमी होतं त्यामुळे डिमांड अँड क्वांटिटी यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन हे क्रिएट होतं किंवा त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन हे असतं. त्यामधला पहिलाच पॉईंट आहे बघा, तो म्हणजे गिफन गुड्स. त्यामध्ये बघा, गिफन गुड्स आर नॉर्मल गुड्स, देर आर हायली इन्फेरियल गुड्स लाईक ब्रेड, पोटॅटो, बाजरा etc. These goods show direct price demand relationship. When price of inferior goods like wheat falls, people instead of buying more buy less of it and it turn switch and to superior quality of wheat. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की गिफन गुड्स आर नॉर्मल गुड्स, तसंच ब्रेड, पोटॅटो, बाजरा इत्यादी म्हणजे ह्या सर्व वस्तूंमध्ये डायरेक्ट प्राईस डिमांड जी असते ती दिसून येते. कोणत्या कोणत्या, तर पोटॅटो, बाजरा अँड ब्रेड ह्यामध्ये डायरेक्ट प्राईस डिमांड जी असते ती दिसून येते. तसंच गहूसारख्या वस्तूंची किंमत कमी झाल्याने जास्त खरेदी करण्यापेक्षा खरेदी ही कमी होते, कमी प्रमाणात खरेदी केली जाते. नेक्स्ट पॉईंट बघा, वेबलेन गुड्स. त्यामध्ये बघा, वेबलेन गुड्स इट इज अ प्रेस्टिजियस गुड्स. सर्टन कमोडिटीज लाईक डायमंड, prestigious stone etc. are demanded because they are expensive and have snap appear. They purchase simply because their price are very high. In this type of situations, prestige is directly related to price of goods. म्हणजेच वेबलेन गुड्स ही एक प्रेस्टिजियस वस्तू आहे. तसंच डायमंड, त्यानंतर प्रेस्टिजियस स्टोन इत्यादी म्हणजे etc. म्हणजे विशिष्ट वस्तूंची मागणी जी असते ती केली जाते. म्हणजे त्यांनी जे तिथे देखील डायमंड किंवा प्रेस्टिजियस स्टोन ह्याची डिमांड केली जाते बिकॉज ते एक्सपेन्सिव्ह आहेत. डायमंड वगैरे हे काय म्हणतात ते, तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला 5-10 रुपयाला किंवा 5-10 हजाराला भेटेल का, तर नाही. तर डायमंड वगैरे हे जे वस्तू आहेत हे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, हाय कॉस्ट आहे ह्यांची. सो म्हणून म्हणजे हाय कॉस्ट असल्यामुळे त्याची जी मागणी असते ती पण एकदम सर्वसामान्य कॉमन पीपल ह्या गोष्टींची मागणी करू शकतात का, नाही करू शकत. मग ते ज्यांना अफोर्डेबल असेल, ज्यांना ते परवडतं, तेच त्या वस्तूंसाठी मार्केटमध्ये डिमांड केली जाते. तर नेक्स्ट थर्ड नंबरचा पॉईंट बघा, चेंज इन टेस्ट ऑर फॅशन्स. म्हणजे आपण आधीसुद्धा बघितलं आहे डिटर्मिनन्समध्ये की हॅबिट्स, टेस्ट अँड प्रिफरन्सेस, ते त्याने इथे म्हटलं आहे बघा. इफ द टेस्ट ऑफ कन्झ्युमर्स हॅव undergone a change or if the product is gone out of fashion, the demand will not increase even if the price is decrease. काय म्हटलं आहे त्याने की जर कन्झ्युमर्सच्या टेस्टमध्ये चेंज झाला असेल तर प्रोडक्ट्सचा फॅशन संपला असेल तर किंमत कमी केली तरी मागणी वाढत नाही, म्हणजे डिमांड वाढत नाही. म्हणजेच काय, मार्केटमध्ये जेव्हा एखादी नवीन प्रोडक्ट येतो किंवा एखादं नवीन फॅशनेबल जेव्हा कोणती एखादी गोष्ट येते तेव्हा कस्टमर्स जे असतात किंवा आपण त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो, आपण त्या वस्तूसाठी जास्त डिमांड करतो. ती वस्तू किती म्हणजे प्राईजला असो आपण ती घेतो. पण जेव्हा त्याच वस्तूची डिमांड कमी होते तेव्हा, म्हणजे त्याच वस्तूची प्राईस जेव्हा कमी होते तेव्हा कितीही कमी प्राईस झाली तरी कस्टमर्सकडून त्या गोष्टीसाठी, त्या वस्तूसाठी किंवा त्या प्रोडक्टसाठी डिमांड ही वाढत नाही. मग जेव्हा प्राईस कमी होते तेव्हा आपणच ती फॅशन संपुष्टात आलेली असते, ती फॅशन कुठेतरी संपत जाते. सो त्याच्यासाठी डिमांड जी असते ती आपोआपच कमी होत जाते. ओके. नंतर फोर्थ बघा, चेंज इन इन्कम. त्यामध्ये बघा, अँड इन्क्रीज इन कन्झ्युमर्स इन्कम विल राईज द डिमांड फॉर द कमोडिटी इवन इफ इट्स प्राईस रायसेस. म्हणजेच कन्झ्युमर्सच्या इन्कममध्ये जर वाढ झाली तर वस्तूंच्या किमतीमध्ये पण वाढ होत
जाते. सिम्पल म्हटले त्यांनी. काय सांगितलं, जेव्हा कन्झ्युमर्सच्या इन्कममध्ये वाढ होते किंवा जर कन्झ्युमर्स म्हणजे कस्टमर्सच्या इन्कममध्ये जर वाढ झाली तर आपोआपच ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा म्हणजे वस्तूंच्या प्रायझेसमध्ये सुद्धा वाढ होत जाते. त्यानंतर 5th नंबरचा पॉईंट बघा, एमर्जन्सी. त्यामध्ये बघा, इन केस ऑफ एमर्जन्सीज लाईक फूड देअर इज इनसिक्युरिटी अँड फिअर ऑफ शॉर्टेज ऑफ नेसेसिटीज अँड हेन्स कन्झ्युमर्स डिमांड मोर गुड्स इवन ॲट हायर प्राइजेस अँड धिस इज अगेन्स्ट द लॉ ऑफ डिमांड. म्हणजेच ह्यामध्ये एमर्जन्सीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फूडसारखी जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा इनसिक्युरिटी अँड फिअर ऑफ शॉर्टेज आणि म्हणूनच कन्झ्युमर्स जास्त प्राईजवर जास्त प्रोडक्ट्सची डिमांड करतात. का करतात, तर जेव्हा फूडसारखी जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा इनसिक्युरिटी अँड फिअर ऑफ शॉर्टेज आणि म्हणूनच कन्झ्युमर्स जे असतात म्हणजे कन्झ्युमर्स हे एकमेकांना ऑर आहेत. ओके, मग जेव्हा कन्झ्युमर्स जे असतात ते प्राईजवर जास्त प्रोडक्ट्सची डिमांड करतात आणि ही डिमांड ऑफ लॉच्या अगेन्स्ट असते. डिमांड लॉ म्हणजे मागणी कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये हे बसत नसतं. डिमांड ऑफ लॉच्या अगेन्स्ट ही डिमांड असते. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे एक्सपेक्टेशन्स ऑफ फ्युचर राईज इन प्राईज. त्यामध्ये बघा, if people expect that the price of a good will rise in the future, they will buy more at the present higher price and vice versa, which is against the law of demand. म्हणजेच जर लोकांची अशी एक्सपेक्टेशन असेल की फ्युचरमध्ये एखाद्या चांगल्या किमतीची प्राईस म्हणजे एखाद्या किमतीची प्राईस वाढेल, म्हणजे एखादी जेव्हा ॲट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं तेव्हा कस्टमर्स त्या प्रोडक्टकडे ॲट्रॅक्ट होतात. आपण त्या प्रोडक्टकडे ॲट्रॅक्ट होतो. बरोबर, एखादी सुंदर साडी किंवा एखादा चांगला ड्रेस मटेरियल असं जर काही मार्केटमध्ये आलं तर आपण त्याकडे ॲट्रॅक्ट होतो. बरोबर, किंवा अदर काहीतरी प्रोडक्ट असतील. जेव्हा एखादा न्यू प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येतो तेव्हा आपोआप आपण त्या प्रोडक्टकडे ॲट्रॅक्ट होतो. पण जेव्हा कस्टमर्सना हे समजतं की भविष्यात ह्या प्रोडक्टची जी प्राईज आहे ती अजून वाढू शकते किंवा वाढेल अशी जेव्हा एक कस्टमर्सच्या मनात असे एक्सपेक्टेशन्स जेव्हा असतात तेव्हा कस्टमर्स ती वस्तू अधिक प्रमाणात खरेदी करतात, जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि हे सुद्धा डिमांड लॉच्या अपोजिट आहे. हे सुद्धा डिमांड लॉमध्ये बसत नाही, इज अगेन्स्ट टू डिमांड लॉ. ओके, मग हे झाले तुमचे ॲझम्पशन्स अँड एक्सपेक्टेशन्स टू द लॉ ऑफ डिमांड. अशा पद्धतीने तुमचा सेकंड युनिटमधला 3रा चॅप्टर डिमांड फंक्शन आज संपलेला आहे. कॅल्क्युलेटेड पार्ट मी तुम्हाला नोट्स अपडेट केलेलेच आहेत. जेव्हा तुम्ही ते सॉल्व कराल, तुम्ही सॉल्व केले असेल ते सॉल्व करताना तुमचे ते ॲन्सर्स लक्षात येणार की कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे, सोल्युशन कसं आलेलं आहे, कशातून काय डिवाईड केलं आहे, QD कसा डिवाईड केला आहे, QS कसा डिवाईड केला, हे जेव्हा तुम्ही ते सॉल्व करणार तेव्हा लगेच ते तुमच्या लक्षात येणार. खूप इझी, म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डच्या लेवलचं इक्वेशन्स त्यांनी ती दिलेली आहेत. ओके, सो आज आपलं 3रं चॅप्टर सेकंड युनिटमधला 3rd चॅप्टर आज संपलेला आहे. ओके, थँक्यू.